जिथे स्वच्छ प्रकाश आहेत त्या दिशेने वाट चाला. ज्याचे अर्थ तुम्हाला स्पष्ट समजतात त्याचं तुम्ही चिंतन ऐका. ज्याचं कळत नाही, काहीतरी वेडवाकडं बोलतो, नादी नका लागू. विचार पर व्हा, विचार करायला शिका. धार्मिक विधी न करताही विषय मिळतात, प्रत्येकाला मिळतात. मूर्खातला मूर्ख माणूस असू द्या, गरीब मनुष्य असू द्या, त्याचं लग्न होतात. श्रीमंताचं लग्न झालं म्हणून कौतुक करू नका. सगळ्यांचे लग्न होतात, सगळ्यांना मुलं बाळं होतात. तुम्ही तर मनुष्य आहात. पशुपक्ष्यांची सुद्धा संतान परंपरा आहे, पुरुषार्थ नाही. निसर्ग तुमचा वापर करतोय, सृष्टी तुमच्या माध्यमातून चालवतोय, तुमचं कर्तृत्व नाही आहे. जर तुमचं कर्तृत्व असतं तर ज्यांना मुलं होत नाही, ज्यांना काही समस्या आहेत मेडिकलच्या, त्या समस्या निर्माण झाल्या नसत्या. पुरुषार्थाचा विषय नाही, हा निसर्गाचा विषय आहे. म्हणून तत्वज्ञान मोठं, देव मोठा का धर्म मोठा, इथे ज्ञान म्हटलेले. म्हणून तुम्ही पूर्ण हरिपाठामध्ये पहा, ज्ञानाला महत्व दिलेले. आणि ज्ञानाचंच नाव देव आहे. देवाचे द्वारी म्हणजे ज्ञानाच्या द्वारामध्ये. दिव प्रकाशने धातू आहे, प्रकाश. त्याचा उल्लेख मी 2-3 दिवसात थोडा थोडा केला होता. जिथे स्वच्छ प्रकाश आहेत त्या दिशेने वाट चाला. ज्याचे अर्थ तुम्हाला स्पष्ट समजतात त्याचं तुम्ही चिंतन ऐका. ज्याचं कळत नाही, काहीतरी वेडवाकडं बोलतो, नादी नका लागू. विचार पर व्हा, विचार करायला शिका. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायांनी पहिल्यांदा जर सांगितलं असेल ना, विचार करण्याची पद्धत आली पाहिजे, तर्कबद्ध विचार केला पाहिजेत. ज्ञानेश्वरी तर्कबद्ध विचार आहेत, सार आहेत, तत्व आहेत. हरिपाठातलं एकही वाक्य कुठलाही वैज्ञानिक विचार करणारा पकडू शकत नाही, इतकं तर्काच्या बाहेर गेलेलं ज्ञान आहे, अभंग आहेत. कळत नाही हा भाग वेगळा. म्हणून जेव्हा हरिपाठाला आपण हात लावतो, आपले विचार बाजूला ठेवा. आपल्या मतानं अर्थ काढू नका. श्री गुरुकडे जाताय, ज्ञानियांच्या घरी जाताय, प्रकाशासाठी जा, देवासाठी जा, ज्ञानासाठी जा. प्रकाश शब्दाचा अर्थ आहे कळणं. प्रकाश शब्दाचा अर्थ आहे दिव्यत्वाचा अनुभव. उभे राहा, तत्पर राहा. कधी भगवंताची कृपा होईल सांगता येत नाही काही. आणि परमार्थातली एक महत्वाची गोष्ट सांगतो, वारकरी संप्रदायातलं महावाक्य येते, आपुली आपण करा सोडवण. महावाक्य परमार्थ इतरासाठी नाहीच, फक्त व्यक्तिगत आहेत. हरिपाठ चिंतन सुरू करत असताना ह्या 2 गोष्टीचा उल्लेख केला. सामाजिक जीवन वेगळं आहे तुमचं. सामाजिक जीवन सामाजिक नियमाप्रमाणे चालणार. आध्यात्मिक जीवन आतला प्रवास संतांच्या म्हणण्याप्रमाणे चालणार.